आलोय आलोय बरं आहेत ना. चला चला हळूहळू जातो पुढे या. वॉचमॅन दादा आपल्यासाठी थांबले होते. ते आपल्याला घेऊन जाते तिकडे साप निघलाय नेमका तिकडे. आज जायचं का आहे ना दिसतंय ना. चला अरे या बुबू काय नाही चावणार नाही ना. नाही काय नाही हा मग काय हरकत नाही. काय रे बघा कशात बसलेलं आहे का दादा झाड. हा हा मोठं आहे का छोटं आहे. अच्छा आहे ना लक्ष आहे ना वगैरे काय विचारलं आता तिकडून इकडं फिरत फिरत आला. ठीक आहे ना दादा हे यूज करता तिकडे नाही तू लांब थांबायचं काय तुम्ही फक्त काय नका करू दादा. पळालं तरी तुमच्या स्टिकनी नाही तर तुम्ही ढकलायचे. आता काय नका करू घाबरू नका. तुम्ही आहे ना पळालं तरी काय टेन्शन नका घेऊ. नाग आहे ठीक आहे तू मुंड दिसते गेला आतमध्ये घेतलं तोंड. बघा कसा लपण्याचा प्रयत्न करतोय बघा. जशी जशी वीट काढन तसा हातात लपण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचं लक्ष पण गेलंय आपल्याकडे. बाजूच्या विटा काढून घेते जरा. हो फुसफुस करते आम्हाला. ह्या सापांना आपल्यावर अजिबात विश्वास नाही. म्हणजे आपल्यावरच काही कोणावरच विश्वास नसतो. कारण साप हा एक असा भित्रा प्राणी. तिकडे फोनवर चिन्ह दिसते बघा पाठीमध्ये. ही वीट काढणार आहे आता मी. आता तुम्हाला पूर्ण दिसेल. हे बघा कसे आहेत नागोबा. आवाज करत आहे. नाग हा आवाज करतो असा सांगत असतो आपल्याला लांब राहा माझ्यापासून. जवळ नका येऊ माझ्या जवळ नका येऊ. पण आता आम्हाला त्याला पकडायचं म्हणलं जवळ तर यावंच लागते. काय रे जी वस्तू हरेल तिच्याकडे त्याचं लक्ष. बापरे काय सुंदर डिझाईन आहे फणाच्या पाठीमागे. पाठीमागे खूप सुंदर असं डिझाईन आहे. अगदी रेखीव आहे. चला याला रेस्क्यू करून घेते. अजून एक कॉल पेंडिंग राहत आपल्याला. चल रे चला एक लांब थांब भैया सर. पकडले का फोटो पाठवतो. तू पण घाबरतोयस का रे. पकडला आम्ही पकडला तुमची हिंमतच माहिती सवय झाली आता. आता सकाळपासून चांगली चांगली गिडी घालून हे बघा चालेल. तर गेला बघा जीव मुठीत धरून पळाला.